सो हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं वेदिका पाटील चॅनलमध्ये. सो आजचं ब्लॉगने माझ्यासाठी तर लई स्पेशल होणार आहे असं वाटलेलं आहे. माझी ड्यू डेट तर अजून 2-3 दिवस पुढे आहे. तरी पण आता कालच्यानं पेन होलेलं, म्हणजे मी रात्रीच डॉक्टरला विचारले की असं होलेलं आहे कसं करायचं म्हणून. सो त्याने म्हटले उद्या ये, तिथं आल्यावर चेकअप केल्यावरच कळते की काय आहे म्हणायचं. जर गेलं तर डॉक्टर काय म्हणतात, म्हणजे आजच डिलिव्हरी करायचं म्हणतात की आणि वेट करायचं ते डेट पत्र असं म्हणतात. ते जरा भीती वाटलेली आहे. आणि एक्साइटमेंट म्हणायचं म्हणजे जर आज केलं म्हणजे बाळ का होईल, मुलगा होईल की मुलगी होईल, ते काय का होईना दोन्ही पण तेवढंच छान फील होते. पण असं एक्साइटमेंट अलगच राहते ना मनामध्ये पहिलेपासूनच. सो त्याचा रिझल्ट आता आजच कळणार, म्हणजे ते जरा अलग फील होलेलं आहे. चला मग आता आई पण आता कामं करून घेऊया पटपट. जे हॉस्पिटलचा टाईम आहे ना त्या टाईमला जायचं असं विचार केला. हॉस्पिटलला जायचं टाईम झालं आहे आणि जेवण सगळे कामं पण झालं आईचे. झालं आई, ये हां. माझी स्वीटी पण रेडी झाली आहे घरी जायला. जाऊत बोय. चला मी बॅग वगैरे सगळं फाईल सगळंच सावरून घेतलं. आता फक्त जायचंच आहे. हां चल बोय. तर चला मग हॉस्पिटलमध्ये भेटू, तिथं काय रिझल्ट येते ते शेअर करते. टाईम जवळ एवढं तसं मनामध्ये भीती आणि एक्साइटमेंट दोन्ही तेवढंच वाढलं होतं. पण आता आमचं टाईम केव्हा येईल, म्हणजे डॉक्टरमध्ये केव्हा बोलतील ते वेट करत बसलो. आम्ही लगेच 2-3 घंट्यामध्येच घरला आलो. सो डॉक्टर काय म्हणले, म्हणजे जे विचार करून गेलते नाही मी तेच झालं तिथे. डॉक्टर तेच म्हटले. तरी पण आम्हीच प्लॅन कॅन्सल केलो, कारण पहिलेचं पण सी सेक्शन, म्हणजे आता पण सी सेक्शनच करावं लागणार. आमच्या टाईमवर असं करायचं होतं आम्हाला. ते बघितलं ना, असं म्हटले आजच्या दिवसामध्ये केव्हा पण करायला संध्याकाळी, असं कोणतंच टाईम छान नाही, म्हणजे उद्या करा म्हटले. त्याच्यापैकी डॉक्टरला सुद्धा म्हणलो जास्ती जर पेन होलेलं म्हणजे आणि येतं, आणि जर एवढ्यावरच असलं म्हणजे उद्याच करायला येते असं एवढं सांगून घरला आलो. आणि जाण्याचा पहिले सगळं बॅग वगैरे सगळं पहिलेच पॅक करून गेलतो, सगळी तयारी करून गेलतो. म्हणजे असं वाटलंच की 90% की करायला येते डिलिव्हरी असं म्हणतातच म्हणून. त्याच्यापैकी सगळी तयारी तर करून गेलतो. स्वतः उद्याच डिलिव्हरी, म्हणजे आजचा दिवस जरा कठीण जाईल असं वाटलेलं आहे. भीती पण तेवढंच वाटलेली आहे आणि एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. म्हणजे आता पोरगं होते की पोरगी ते आता उद्याच कळते, म्हणजे एवढ्या दिवसाचं एक्साइटमेंट कसं आहे ना. सो आईला काय वाटलेलं ते बघू. ताई तुला कसं वाटलेलं आहे? मला पोरगं हां, सगळ्याला पोरगं होते वाटलेलं, पण आता ते देवाला माहिती. पण मला काय वाटलेलं, म्हणजे 75% तर मला पोरगी व्हायचे लक्षणं असं वाटलं. म्हणजे मी फील करू शकते की ते मला तर पोरगी होत्या वाटलेलं आहे. पण सगळी फॅमिली सगळेजण म्हणलं पोरगं होते. पण आता ते पोटातलं तर ते देवालाच माहिती फक्त. तरी पण असं एक्साइटमेंट आहे की काय होते म्हणायचं. 9 महिन्यामध्ये जेवढा एक्साइटमेंट होता नाही ते आता आज जास्ती वाटलेली आहे, म्हणजे उद्याच रिझल्ट येणार आहे. सो चला मग आता उद्या शेअर करते उद्याच्या ब्लॉगमध्ये की आता उद्या काय ते रिझल्ट म्हणायचं. त्याबद्दल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुम्ही पण आमच्यासाठी प्रे करा की बाळाची मम्मी सगळे सुखरूप हेल्दी राहू देत. चलो बाय.